समास दशक तिसरा आणि समास चौथा दासबोधातला आपण बघतो आहे। तर स्वगुण परीक्षा। मुलाबाळांनी घर भरून गेले, पण पैशाची चणचण भासू लागली। मुलींची लग्न केली, त्यापायी कर्ज झाले। मग तो 2 वर्षे परदेशी गेला, नोकरी चाकरी करून पैसा मिळवला आणि तो घरी घेऊन आला। पण थोड्या दिवसातच पैसा संपल्याने त्याला पुन्हा परदेशी जावे लागले। घर सोडताना फार दुःख झाले, त्याला आईबापाची आठवण झाली व तो मोठ्याने रडू लागला। पण त्याचा उपयोग नाही हे ओळखून मुकाट्याने मार्गस्थ झाला। त्याला पुष्कळ पोरे झाले, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्या त्याच्या पुढे उभ्या राहिल्या। पैसा मिळवणे ही सर्वात तिकडची समस्या होय। पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपला। खायला धड मिळेना, मुलांना भीक मागायची पाळी आली। काही कडेवर बसणारी तान्ही, काही रांगणारी अशी लहान मुले घरात खेळू लागली। मुला मुलींची घरभर नुसती गर्दी होऊन गेली। दिवसेंदिवस खर्च वाढत चालला, पैशाची आवक बंद पडली। मुली लग्नाच्या झाल्या, पण त्यांच्या लग्नासाठी जवळ पैसा उरला नाही। आईबाप पैसा बाळगून होते, त्यांच्यापाशी खूप द्रव्य होते, त्यामुळे त्याला लोकात मान होता, प्रतिष्ठा होती। लोकात वागताना पूर्वीच्या श्रीमंतीचा भ्रम त्याने अजून ठेवला होता, परंतु घरामध्ये पहिली सुबत्ता राहिली नव्हती। घरात दिवसेंदिवस दारिद्र्य येत चालले। अशा रीतीने घर प्रपंच वाढला, खाणारी माणसे वाढली, त्यामुळे त्याला दुःख आणि काळजी वाटू लागली। मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून येऊ लागल्या। आता मुला मुलींची लग्न केली पाहिजेत अशी परिस्थिती आली। जर मुले तशीच लग्ना वाजून राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवणार। लोक म्हणतील हे जन्मदरिद्री होते, मग यांनी इतक्या मुलांना जन्म तरी का दिला? अशी लोकात आपली इज्जत जाईल, आपल्या वडिलांचे नाव जाईल। मग मोठी समस्या उभी राहते, ती ही की लग्नापुरते कर्ज देणारा कोण भेटेल? मागे ज्याच्याकडून कर्ज घेतले होते ते फेडले नव्हते, असे दुःखाचे आभाळ कोसळले। आपण अन्न खातो खरे, पण तेच आपल्याला खाते, म्हणजे खाल्लेले अन्न अंगी लागेनासे झाले। त्याचे मन रात्रंदिवस चिंतेने ग्रासले। लोकात त्याची पत उरली नाही, घरातील चीजवस्तू गहाण पडली। तो म्हणू लागला, देवा, आता दिवाळी काढण्याची वेळ आली। मग काही चीजवस्तू मोडली, घरातील जनावरे विकली, काही व्याज देऊन, काही रोकड पैसा उभा केला। अशा रीतीने कर्ज काढून लोकात खोटा मोठेपणा मिरवला। त्याने वडिलांचे नाव राखले असे सर्वजण म्हणाले। पण कर्जाचा भार फार झाल्याने तो 2 वर्षे परदेशी गेला आणि कष्ट करून पैसा घेऊन आला। याप्रमाणे त्याला अतिशय कर्ज झाले। पैसा देणाऱ्यांनी त्याच्या भोवती गराडा घातला। तेव्हा त्याने परदेशी जाण्याचा निश्चय केला। 2 वर्षे तो परदेशात राहिला। त्याने हीन लोकांची नोकरी पत्करली, शरीराने अतिशय हाल काढले। परदेशात त्याने काही पैसा मिळवला, मग घरच्या माणसांकडे जीव ओढ घेऊ लागला। त्याने मालकाची परवानगी काढली आणि घराकडे जाण्यास निघाला। घरी बायको मुले त्याची आतुरतेने वाट बघत होते। तो आल्याने त्यांना आनंद झाला। तो घरी आला तेव्हा घरातील माणसे अति यातना भोगीत असलेली व आतुरतेने वाट पाहत असलेली त्याला दिसली। ती म्हणत होती, देवा, कोणत्या कारणाने त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले? आता आम्ही काय खावे? उपाशी तरी किती दिवस राहावे? देवा, अशा दरिद्री माणसाच्या संगतीस आम्हाला का ठेवले? अशा रीतीने प्रपंचात सगळी माणसे आपली तेवढे सुख पाहतात, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव माणसे ठेवीत नाहीत आणि एकदा शक्ती क्षीण झाली की शेवटी कोणीच उपयोगी पडत नाही। असो, अशा रीतीने घरातील माणसे वाट पाहत असतात तो एकाएकी त्यांना दिसला। बाबा, तुम्ही थकलात? असे म्हणत मुले त्याच्याकडे धावत आली। त्याला बघून बायकोला पण आनंद झाला। आपली दैना आता संपली असे ती म्हणाली, तेव्हा आपले पैशाचे गाठोडे त्याने तिच्या हाती दिले। घरातील सगळ्यांनाच आनंद झाला। पोरे म्हणू लागले की आमचा बाप आला, त्याने आमच्यासाठी अंगरखे व टोप्या आणल्या आहेत। पण हा आनंद 4 दिवसच टिकला, पुढे लगेच कुरबुर सुरू झाली। घरातील माणसे म्हणू लागली की हा आणलेला पैसा खर्च झाल्यावर आमचे हाल पुन्हा सुरू होतील, म्हणून त्याने ते द्रव्य आणले आहे ते इथेच ठेवावे आणि पुन्हा परदेशात जावे। आम्ही हे खाऊन संपवण्याच्या आत नवीन द्रव्य मिळवून घरी परत यावे। त्याला धड विश्रांती सुद्धा मिळाली नाही। लवकरच पुन्हा परदेशी जाण्यास निघावे लागले। बायको मुलाचा वियोग त्याला सहन होईना, पण नाईलाजाने घोड्यावर स्वार होऊन तो गेला। अशी सगळ्यांची अपेक्षा होती। प्रपंचातील सारी नाती केवळ सुखापुरती असतात। बायको आपल्यावर अत्यंत प्रेम करते हे खरे, पण ती देखील आपल्या स्वतःच्या सुखाकडे लक्ष देऊन असते। परदेशात त्याला फार दगदग झाली, म्हणून विश्रांती घेण्यासाठी तो घरी आला। पण जरा थोडी विश्रांती घेतो न घेतो तोच पुन्हा जाण्याची पाळी आली। नंतर ज्योतिषाला विचारून मुहूर्त ठरवला, पण त्याचा जीव घरात अडकल्यामुळे प्रवासाला जाणे काही त्याला योग्य वाटेना। मग त्या थोडे पैसे घेतले, थोडी औषधे बरोबर घेतली, थोडे धान्य, कपडे, भांडी अशी सामग्री घेतली। त्यांचे गाठोडे बांधले, सगळ्या मुलाबाळांना एकदा प्रेमाने पाहिले आणि तो मार्गाला लागला। त्याने बायकोकडे पाहिले तेव्हा वियोगाचे अतिशय दुःख झाले। आपल्या प्रारंभात कुटुंबाशी एवढाच ऋणानुबंध आहे असा मनात विचार आला। त्याचा गळा दाटून आला। गहीवर आवरेना, बाप लेकरांचे ताटातूट होणार म्हणून त्याला फार दुःख झाले। जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल, नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजावी।
असे बोलून तो घोड्यावर बसला, पण तो सारखा पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता. वियोगाचे दुःख त्याला सहन होईना, पण पुढे जाण्यावाचून दुसरा काही उपाय नव्हता. मग त्याला आपल्या आईची आठवण आली. कामवासनेच्या बळाने आपण चांगले वागलो नाही हे पटले. प्रपंचात सगळा स्वार्थाचा बाजार आहे हे लक्षात आले. घोडे चालू लागल्यावर आपले गाव मागे राहिले. संसाराच्या कटकटीने त्याच्या मनात गोंधळ झाला. मीपणाने प्रपंचाची संगत केल्यामुळे त्याला दुःख झाले. त्यावेळी त्याला आई आठवली व म्हणू लागली की धन्य ती माऊली, माझ्यासाठी तिने फार कष्ट काढले, पण मला त्याची जाणीव झाली नाही. आज जर ती असती तर तिने मला कधीच परदेशी दूर जाऊ दिले नसते. वियोग झाला असता. इतर नातेवाईक मोठ्याने रडतात खरे, पण आई रडताना तिच्या पोटातील आग, अंतःकरणातील कळकळ काही वेगळीच असते. मुलगा अगदी गरीब भिकारी जरी असला तरी आई त्याला जवळ करते. त्याला दगदग किंवा श्रम झालेले पाहून त्याच्या दुःखाने ती मनात कळवळते. प्रपंचाबद्दल विचार करून पाहिले तर असे दिसते की प्रपंचात बाकीच्या सगळ्यांना गोष्टी मिळतील, पण या शरीरास जिने जन्म दिला ती आई मात्र मिळणार नाही. आई डाकिणी जरी असली तरी मुलांवर किती अत्यंत माया राहते. 1000 बायका केल्या तरी हे प्रेम त्यांच्यापाशी येणार नाही. पण कामवासनेच्या बळाने मी अगदी वेड्यासारखा झालो. या एका कामवासनेच्या नादाने मी जीवलगांशी भांडलो. माझे हितकर्ते मित्र मला लबाड वाटू लागले. म्हणून जी प्रापंचिक माणसे आईबापांशी भक्तिभावाने वागतात ती धन्य होत. आपल्या जीवलगांच्या बाबतीत ती आपले मन कठोर करीत नाहीत. बायको व मुले यांचा सहवास आपल्याला जन्मभर लागतो, परंतु आईबाप थोडे दिवस राहतात. त्यांचा सहवास जन्मभर कसा मिळेल या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या, पण तारुण्याच्या मस्तीमध्ये त्या कळल्या नाहीत. जणू काय श्री सुखाच्या डोहात मन बुडून गेले होते. ज्यांना मी आपले मित्र मानले ते लबाड होते. माझ्यापाशी असणाऱ्या पैशाच्या निमित्ताने ते माझ्या भोवती गोळा झालेले होते. म्हणून पैशाशिवाय रिकाम्या हातांनी परत जाण्याची मला अत्यंत लाज वाटते. आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवून नेले पाहिजे. आपण मोकळे द्रव्य न मिळवता गेलो तरी तेथे सहजच दुःख होणार. अशा प्रकारे विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्याचा जीव कष्टी झाला आणि तो चिंतेच्या महापुरात बुडून गेला. या विचारांच्या प्रभावाने आपला जन्म प्रपंचापायी फुकट गेला असे त्याला क्षणभर वाटले, पण लगेच ममत्वाचा जोर होऊन मुले बाळे आठवली आणि तो मोठ्याने गळा काढून रडू लागला. पण तेथे अरण्यात कोण विचारणार. मग स्वतःच शांत होऊन वाट चालू लागला. खरोखर हा आपला देह स्वतःच्या मालकीचा असून तो दुसऱ्याचा ताबेदार केला. ईश्वरासाठी त्याचा वापर केला नाही. केवळ कुटुंबासाठी कष्ट करण्यात त्याला झिजवला. एका कामवासनेपायी जन्मभर केवढा आटापिटा केला आणि आयुष्य संपल्यावर शेवटी एकट्यालाच जावे लागले. अशा रीतीने त्याच्या मनात त्याला पश्चाताप झाला. तो क्षणभर अगदी उदास झाला, पण लगेच तो पुन्हा मायेच्या ममत्वाच्या जाळ्यात अडकला. मुलींची व मुलांची त्याला आठवण झाली आणि अगदी मनापासून वाईट वाटले. आपली मुले बाळे आपल्याला अंतरली असे तो म्हणाला. जे जे दुःख त्याने पूर्वी भोगले होते त्याचे स्मरण त्याला होऊ लागले. मग मोठा लांब गळा काढून त्याने रडण्यास आरंभ केला. अरण्यात कोणी रडू लागला तर तेथे त्याचे शांतवन करणारा कोणी भेटत नाही. म्हणून त्याने आपल्या मनाशीच विचार केला, आता रडून काय बरे उपयोग. जे आपल्या वाटे असेल ते आपण मुकाट्याने भोगावे. असे बोलून त्याने स्वतःलाच धीर दिला. दुःखाने थकलेला भागलेला असा तो पुढे परदेशास गेला. नंतर जो प्रसंग घडला तो लक्ष देऊन ऐका. समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.